नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिस्पर्श करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रंगनाथ भुजबळ आपलं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, परिस्पर्श करिअर अकॅडमीच्या या नवीन प्लॅटफॉर्मवरती आपण सगळ्यात सुरुवातीला मराठी व्याकरणाची सिरीज ही चालू करणार आहोत. या व्याकरण सिरीज मध्ये आपण जे महत्वाचे घटक आहेत ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर परीक्षेला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील आणि त्याचे उत्तर आपण कमी वेळामध्ये कसे काढायचे हे शिकणार आहोत. सुरुवातीला आपण आता मराठी व्याकरण शिकत असताना भाषा म्हणजे काय हे पाहणार आहोत, त्याच्यानंतर लिपी म्हणजे काय पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर व्याकरण म्हणजे काय तेही पाहणार आहोत. त्या सर्वांच्या व्याख्या, त्यांचे उदाहरणे, त्यांचे प्रकार हेही पाहणार आहोत आपण. भाषेचे प्रकार वगैरे व्याकरणाचे प्रकार नाही आहेत, पण लिपीचे प्रकार, भाषेचे प्रकार हे आपण पाहणार आहे आणि विविध व्याकरणकारांनी केलेले व्याख्या ह्या सर्वांच्याही आपण पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण जाऊयात भाषा या टॉपिक कडे. भाषा कशी बनते, भाषेचा मुख्य रोल काय आहे, म्हणजे भूमिका काय आहे ही आपण पाहणार आहोत. तिथे लक्षात घ्या, भाषा म्हणजे काय याची व्याख्या करत असताना आपण फक्त दोन शब्द लक्षात ठेवायचे, एक तर साधन आणि दुसरं म्हणजे काय, पूल. आता साधन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्याला कुठली करायची असेल किंवा एखादं कार्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कुठली सहाय्य लागतं आणि त्या सहाय्य असणाऱ्या व्यक्तीला, घटकाला त्याला आपण काय म्हणतो, साधन असं म्हणतो. आणि मग ते साधनाच्या साह्याने, त्या साधनाच्या साह्याने आपण ती गोष्ट किंवा काम हे पूर्णपणे पार पाडत असतो. मग आता बघा, भाषा हे काय आहे, कशाचं साधन आहे हे पाहायचंय. आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. बघा, आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, भाषा होय. मग मी तुम्हाला दुसरा शब्द सांगितला होता विद्यार्थी मित्रांनो, काय की भावना, कल्पना, अभिव्यक्ती, विचार, अनुभव व्यक्त करण्याचं साधन आहे भाषा. साहजिकच आहे, माझ्या मनातील ज्या काही कल्पना असतील, भावना असतील, विचार असतील, सर्व गोष्टी असतील त्या व्यक्त करण्यासाठी मला कुठल्या ना कुठल्या तरी साधनाचं आवश्यक आहे किंवा सहाय्य घ्यावं लागणार आहे आणि त्या साधनालाच आपण काय म्हणत आहे, भाषा असं म्हणत आहे. मग दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायची, तर पूल म्हणजे काय. आता पूल म्हणलं की आपण दोन गोष्टी किंवा दोन स्थळ किंवा दोन रस्ते आपण जिथे आपण जोडतो त्याला आपण पूल असं म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे भाषेमध्ये पूल हा कशा पद्धतीनं आपण व्यक्त करायचा किंवा कशा पद्धतीने त्या पूल या संकल्पनेचा भाषा या संकल्पनेशी कसा आपण संदर्भ जोडायचं हे लक्षात घ्या. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. लक्षात आलं. पहिली जी व्याख्या आपण केलेली आहे ती म्हणजे भावना, कल्पना, विचार, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय, भाषा होय. आणि दुसरी व्याख्या अशी आहे की बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. बघा पुढे काय, आत्माविष्काराचं साधन म्हणजे भाषा होय. काय, आत्माविष्काराचं साधन म्हणजे काय, भाषा होय. मग बघा, आत्माविष्काराचं साधन भाषा होय, बोलणारा ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे सुद्धा भाषा होय. मनातील विचार, कल्पना, भावना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे सुद्धा भाषा होय. आता पुढे आपल्याला लक्षात दे, परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे, तो प्रश्न असा आहे बघा, काय मुख्य दामले यांनी मोठी केलेले, काय भाषा म्हणजे मनातील कल्पना बाहेर प्रकट करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. बघा, ज्यावेळेस आपण इथं साधन म्हणतोय, इथे पण आपण साधन म्हणतो, तेव्हा ती व्याख्या कोणी केली वाहनो आपण लक्षात ठेवायचं, मुख्य दामले यांनी केलेले आहे. ओके. मग आता एक लक्षात घ्या, साधन, पूल आणि काय माध्यम, हे तीन गोष्टी लक्षात ठेवत आपल्याला. काय माध्यम, बघा इथपर्यंत. मग परीक्षेला विचारलेला प्रश्न कुठला आहे, भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, केवळ संवादाचे माध्यम नाही म्हणजेच अजून कशाच तरी माध्यम आहे. लक्षात येते का, भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाहीये म्हणजेच काय, अजून कशाचं तरी माध्यम आहे. मग कशाचं माध्यम आहे, तर आत्मआविष्काराचा ही त्याच्या संदर्भात ते आत्मआविष्काराचं साधन आहे असं म्हटलं आहे किंवा माध्यम आहे असं म्हटलं आहे. डिपार्टमेंट ऑफ पीएसआयच्या परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे. लक्षात घ्या. या इथं आपण काय पाहिलं, भाषा म्हणजे काय, तर भाषा म्हणजे आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. ठीक आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आणि तिसरं म्हणजे काय, आत्माविष्काराचं माध्यम हे सुद्धा भाषा म्हटलं जातं. लक्षात घ्या. चला पुढे.
भाषा हा शब्द कशापासून बनलेला आहे, भाषा हा शब्दाची उत्पत्ती कशापासून झालेली आहे हे आपल्याला पाहिजे. भाषा या शब्दाची उत्पत्ती या संस्कृत धातू भाष यापासून तयार झालेला आहे, त्याचा अर्थ होतो. आता भाषा हा शब्दच भाषा धातूपासून तयार झालेला आहे, म्हणजेच त्याचा पहिला अर्थ हा भाषा होतो, दुसरा अर्थ हा बोलणे होतो, तिसरा अर्थ मनातील विचार बोलून दाखवण्याचा होतो, आणि चौथा अर्थ हा याच्यामधला बोलण्याचा व्यवहार करणे हा सुद्धा होतो, आणि पाचवा जो अर्थ आहे तो होतो आत्मप्रकटीकरण करणे. काय? आत्मप्रकटीकरण करणे. बघा, भाषा बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे, मनातील विचार बोलून दाखवणे, त्याचं आत्मप्रकटीकरण करणे असा याचा अर्थ होतो. इथपर्यंत आपण पाहिले. आता पुढे भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत असते. म्हणजेच काय, नदीचा प्रवाह ज्या ज्याप्रमाणे बदलतो त्याचप्रमाणे भाषेच्या गुणधर्मामध्ये, भाषेच्या लकबीमध्ये, भाषेच्या उच्चारामध्ये, आरोह अवरोह याच्यामध्ये बदल होत असतो. म्हणजेच काय, नदीचा जसा प्रवाह बदलत राहतो तसेच भाषेच्या सुद्धा प्रवाहामध्ये बदल होत जातो. असं जनरल सेंटेन्स आहे, ते लक्षात ठेवा, पेपरला पण विचारलं जाऊ शकतं. पुढे काय, ज्याप्रमाणे बघा लक्षात घ्या, ज्याप्रमाणे माती ही देवाने निर्माण केली पण त्यापासून मडके हे आपण मानवाने बनवलं. दगड हा देवाने निर्माण केला पण त्यापासून मूर्ती ही आपण मानवाने बनवली. कापूस हा देवाने बनवला पण त्यापासून कापड हे मानवाने बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे मानवाचं जे सूर्ययंत्र आहे ते सूर्ययंत्र हे देवाने बनवलं आणि त्यापासून जी भाषा ही निर्माण केली ही कुणी केली रे, मानवाने निर्माण केली. असा एक प्रघात आहे. मग ते आपण पुढे पाहणार आहोत भाषा ही कशी निर्माण झाली. सुरुवातीला आपण एकच लक्षात घेऊ की भाषा म्हणजे काय, भाषेच्या व्याख्या या तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी संकल्पना क्लिअर होतील. मग भाषा अगोदर की व्याकरण अगोदर हे पुढचा भाग पुढे आपण पाहणार आहोत. आता आपण काय भाषा निर्मितीच्या उपपत्ती आता पुढे आपण पाहणार आहोत. भाषेची व्याख्या पाहिली, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण भाषा निर्मितीच्या उपपत्ती पाहणार आहोत. पहिली उपपत्ती आहे ईश्वरी कर्तृत्व. म्हणजे काय, ईश्वराने भाषा निर्माण केली असं वर्णन या उपपत्तीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो की ईश्वरी कर्तृत्व म्हणजे काय, भाषा ही ईश्वराने निर्माण केली अशी या पद्धतीमध्ये किंवा याच्यामध्ये या उपपत्तीमध्ये त्याचं समर्थन केलेलं आहे. ही मग भाषा विकसित होण्याची किंवा भाषेची जी पहिली उपपत्ती मानलेली आहे ती कुणी मानलेली आहे असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ती उपपत्ती कोणती असा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा राज्यसेवा कंबाईन मुख्य परीक्षा याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, भाषेची सगळ्यात पहिला भाषा विकासाचा सगळ्यात पहिला सिद्धांत हा डॉक्टर गायडर यांनी मांडला होता. आणि त्यांनी काय म्हटलं होतं की भाषा ही कशी उत्पन्न झाली किंवा भाषा निर्मितीची उपपत्ती होत असताना ती कशातून निर्माण झाली, तर अनुकरणातून ती भाषा निर्माण झाली असा सिद्धांत डॉक्टर गायडर यांनी मांडला होता. आणि तीच भाषा विकासाची पहिली उपपत्ती म्हणून गणली जाते. इथे हीच लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आणि पुढे यामध्ये आपण नादमूलकता ही एक नादमूलकता कोणी मानली उपपत्ती बघा. पहिली कुठली, ईश्वर निर्मिती. दुसरी कुठली, अनुकरण. ईश्वर निर्मितीमध्ये काय, भाषा ही ईश्वराने निर्माण केली असं त्याचं वर्णन केलं आहे. दुसरी आहे ती म्हणजे काय, अनुकरण क्रिया. डॉक्टर गायडर यांनी ही विकासाचा पहिली उपपत्ती मानलेली आहे लक्षात घ्या भाषेच्या संदर्भातली. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे ते म्हणजे नादमूलकता. म्हणजे अनुकरण ही उपपत्ती मान्य नसल्यामुळे गायडर यांनी मांडलेली अनुकरण ही उपपत्ती मान्य नसल्यामुळे कुणी मॅक्स मुलर यांनी काय केली, डिंगडॉंग ही उपपत्ती मांडली. आणि यामध्ये असं सांगितलं गेलं की भाषा ही कशी निर्माण झाली, तर सूर्ययंत्रातून निर्माण होणाऱ्या आवाजाने भाषेची निर्मिती झाली असं म्हटलं आहे. कुठल्या उपपत्तीमध्ये, नादमूलकता उपपत्तीमध्ये. मग याच्यानंतर पुढे अजून दुसऱ्या उपपत्ती आहेत पण त्या एवढ्या काही इम्पॉर्टंट नाहीये. तत्पूर्वी आपण आतापर्यंत काय पाहिलं आहे, भाषा, भाषेची व्याख्या, त्याच्यामध्ये 3-4 शब्द लक्षात ठेवायचे. साधन, पूल आणि माध्यम हे लक्षात ठेवायचं. भाषा हा शब्द संस्कृतातो भाष याच्यापासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ काय होता, पहिला भाषा, दुसरा बोलणे, तिसरा बोलण्याचा व्यवहार करणे, चौथा आपल्या मनातील विचार व्यक्त करणे आणि पाचवा होतो तो म्हणजे आत्माविष्कार करणे. सगळं आहे इथं बघा पुढे.
नंतर उपपत्ती पाहिले ईश्वरी कर्तृत्व, अनुकरण, नादमूलकता आणि भाषा, उद्धारमूलक, विश्वासमूलकता, प्रेमता असे या उपपत्त्या आहेत. चला पुढे. भाषेचे महत्व. आता भाषेचे महत्व एकदम जनरल आहे आणि याच्यावरचा प्रश्न अतिशय जनरल पद्धतीने आलेला असतो, पण तो पेपरला आपल्याला वेळ खाऊ प्रश्न असतो आणि तो आपल्याला तिथं त्या पटकन आपण टिक करतो, कधी चुकतो कधी बरोबर येतो. भाषेवरती सर्व व्यवहार आपले अवलंबून आहे. हा पहिला. त्याच्यामध्ये एक संस्कृत सुभाषित आहे, वाच्यार्थ नियता सर्वे, हे सुभाषित आहे. म्हणजे याच्यातूनच तुम्हाला भाषेचं महत्व किती आहे हे स्पष्ट होते. म्हणजेच काय, वाच्यार्थ नियता सर्व म्हणजेच काय, आपल्या जीवनातील सर्व व्यवहार हे भाषेच्या माध्यमातूनच होत आहेत किंवा भाषेवर अवलंबून आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, भाषेच्या महत्वामध्ये आपल्या दैनंदिन व्यवहार हे सगळे भाषेवर अवलंबून आहेत. दुसरे, आपल्या मनातील भावना, अनुभूती त्या फक्त आपल्याच मनामध्ये ठेवायच्यात का नाहीये, मग त्या आत्माविष्कार करायचा त्याचा, म्हणजे त्या दुसऱ्यांना सांगायचं. मग ते एक महत्व आपल्या भाषेच्या स्वरूपामध्ये येत आहे. पुढे काय, भाषेने मानवी मन आणि बाह्य जग हे एकमेकांना जोडलेलं आहे. एक कुठलीही भाषा जर आपल्याला अवगत होत असेल तर त्या अवगत होणाऱ्या भाषेच्या आधारे आपण दुसरी भाषा शिकू शकतो. म्हणजेच काय, इतर विषयांचा, इतर भाषांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक भाषा येणं गरजेचं आहे. पुढे, संवादाचं प्रभावी माध्यम ही सुद्धा काय भाषा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, एक वेळ, एक असं म्हटलं जातं की एक वेळ काय होतं, कोणत्याही मानवी समूहाने स्थापन केलेल्या राज्यावर, काय म्हटलं जातं, कोणत्याही, एक वेळ काय होईल, कोणत्याही मानवी समूहाने स्थापन केलेल्या राज्यावर सूर्य मावळेल, काय सूर्य मावळेल, पण भाषेचे साम्राज्य सदैव अबाधित राहील. सेंटेन्स विचारला जाऊ शकतो आणि सेंटेन्स मध्येच भाषेचं महत्व हे प्रकट होत आहे. आता आपण भाषेचं महत्व पाहिले. आता आपल्याला पुढे जायचं भाषेच्या प्रकारांकडे. जीवनातील व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी, व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी, सामाजिक विकास होण्यासाठी. बघा, एक लक्षात घ्या, आपण पुण्यातीलच मराठी भाषा का म्हणतो, तिथं प्रत्येक व्यक्तीचा भाषिक विकास झालेला आहे. भाषिक विकास म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीचा पहिल्यांदा भाषेचा विकास झाला आहे. मग सर्व व्यक्ती ज्यांचा त्यांचा भाषेचा विकास झालेला आहे ते जर एकत्र आले आणि त्यांनी जर समाज स्थापन केला, एका गटामध्ये ते निर्माण झाला, तर तो सामाजिक विकास सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच काय, सामाजिक विकास आणि व्यक्तिगत विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर सामाजिक विकास झाला तर व्यक्तिमत्व विकास होईल आणि व्यक्तिमत्व विकास झाला तर सामाजिक विकास होईल. पुढे, इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे भाषेचे स्वरूप. आता या भाषेचे स्वरूप म्हणजेच काय, थोडक्यात आपण भाषेचे प्रकार, स्वरूपानुसार पडणारे प्रकार वेगळे, पण भाषेचे जे स्वरूप आहे ते वेगळं. कसं, पहिलं आहे मातृभाषा. मातृभाषा म्हणजे काय, घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा म्हणायची, हे सगळ्यात लक्षात घ्या. घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हणायचं. आणि बोलीभाषा, बोलीभाषा दैनंदिन व्यवहार ज्या भाषेमध्ये चालले जातात त्याला बोलीभाषा असं म्हणतात. दैनंदिन व्यवहार म्हणजे काय, संपर्क साधण्यासाठी बोलीभाषा जी आहे आपली तिला बोलीभाषा असं म्हणायचं. मातृभाषा म्हणजे घरात बोलली जाणारी भाषा, बोलीभाषा म्हणजे दैनंदिन व्यवहारात जी भाषा वापरली जाते त्याला बोलीभाषा असं म्हणायचं. प्रमाण भाषा म्हणजे काय, जी भाषा किंवा जे आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना आपण जेव्हा बोलतोय त्यावेळेस व्याकरणिक संबंध हा त्या भाषेमध्ये आला पाहिजे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्याकरणिक जे नियम आहेत ते पाळले पाहिजेत. कर्ता, कर्म, क्रियापद हे मराठी भाषेच्या संदर्भात जे नियम आहेत ते आले पाहिजेत. स्त्रीलिंग, पुल्लिंग, जर एखाद्या स्त्रीला बोलायचं असेल तर ते नियम घालून दिलेले आहेत. स्त्रीलिंग, पुरुषाला बोलायचं असेल तर पुल्लिंग, हे नियम त्याच्यामध्ये आले पाहिजेत, तेव्हा ते प्रमाण भाषा मानले जाते. म्हणजे का, प्रमाण भाषेमध्ये हा व्याकरणाचा संबंध असतो किंवा व्याकरणिक भाषेलाच प्रमाणिक भाषा असं म्हणतात. बोली भाषा ही दैनंदिन व्यवहारात जेव्हा बोलले जाते, दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी जी भाषा वापरली जाते तिला आपण बोली भाषा असं म्हणतो. आणि घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, बोली भाषा असं म्हणतो. मग या सर्वांमध्ये ग्रंथांची भाषा कुठली असू शकते, तर ती प्रमाण भाषा. लक्षात आलं, सर्वांना प्रमाण आहे अशी जी भाषा म्हणजे प्रमाण भाषा. व्याकरणिक संबंध प्रमाणिक भाषा, प्रमाण भाषा. आता कवितेमध्ये काही वेळेला हा प्रमाण भाषा आलेला असेल, म्हणजे दोन्हीमध्ये पण गद्य आणि पद्यामध्ये काही वेळेला प्रमाण भाषा आली असते, पण ग्रंथ, बखरी, ऐतिहासिक लेख याच्यामध्ये सुद्धा आपण या प्रमाण भाषेचा उल्लेख केला जातो. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ग्रंथ संपदा
यामध्ये प्रमाण भाषेचा वापर केला जातो. बघा, भाषेचे स्वरूप आपण पाहिलं. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं रे? भाषा म्हणजे काय पाहिलं? भाषा म्हणजे काय पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? व्याख्या पाहिलं त्याच्यानंतर पुढे आपण काय पाहिलं? भाषा दातापासून निर्माण झाली. भाषेचे महत्व पाहिलं आपण. काय भाषेचे महत्व, भाषेचे स्वरूप आता पाहतोय आपण. आता आपल्याला पाहिजे ते म्हणजे भाषेचे प्रकार. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. भाषेच्या प्रकारामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना भाषेचे प्रकार हे दोनच आहेत, पण नाव चार आहेत. काय म्हणतोय? भाषेचे प्रकार हे दोनच आहेत, पण त्याला नाव चार आहेत. पर्यायामध्ये आपल्याला ते चकवण्यासाठी किंवा आपल्याला फसवण्यासाठी ते दिले जातील, म्हणून हे मी सांगत आहे तुम्हाला की भाषेचे प्रकार हे दोनच आहेत, पण नावे किती आहेत? चार आहेत. कशी आहेत बघा पुढे. काय भाषेचे हे दोन प्रकार आहेत. इथं भाषा दोन प्रकार. नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा हा पहिला प्रकार आहे. काय? नैसर्गिक किंवा म्हणतो मी, नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. मी किंवा कुठं म्हणतो याच्याकडे लक्ष द्या. नैसर्गिक किंवा सांकेतिक भाषा हा एक प्रकार, कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा हा दुसरा प्रकार. ही उच्चारताना जोडीने उच्चारायचं, त्यामुळे आपली गफलत होणार नाही. आता सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा आपण बघूया. नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. बघा, आपल्या मनातील भावना, कल्पना, विचार आपण दोन प्रकारे व्यक्त करू शकतो. एक तर आपण नैसर्गिक मध्ये व्यक्त करू शकतो किंवा कृत्रिम मध्ये व्यक्त करू शकतो. ज्या प्रकारे आपण ते व्यक्त केलेले आहे त्याच्यावरून भाषेचे प्रकार पडलेले आहेत. जर आपण आता पहिला प्रकार पाहत आहे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा, हे दोन प्रकारे प्रकट केले जाऊ शकतात. काय? आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना. जर मला एखाद्याला इकडे ये असं म्हणायचं, तर मी तोंडाने पण म्हणू शकतो इकडे ये, ही झाली माझी नैसर्गिक भाषा. पण जर मी त्याला हातवारे करून असं केलं तर ते झाली कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. एकच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. जर मी हातवारे करून त्याला बोलत असेल तर कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा, आणि जर मी उच्चार करून किंवा बोलून मी त्यांना सांगत आहे की तुम्ही इकडे या, तर या पद्धतीमध्ये ती नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा होते. बघा, चेहऱ्यावरील हावभाव, त्यांच्या खुणा करून, हातवारे करून, अंगविक्षेपून, निरनिराळ्या प्रकारे आवाज काढून जे की स्वाभाविक असतात, म्हणजे जे आवाज, अंगविक्षेप, त्याच्यानंतर काय निरनिराळ्या खुणा, आवाज काढून, खुणा, अंगविक्षेप करून किंवा हातवारे करून ज्या भाषा म्हणजे जे व्यक्त केलं जातं किंवा ज्या हावभाव आपले विचार व्यक्त केले जातात त्याला नैसर्गिक म्हटलं जातं. कारण की ते नैसर्गिकपणे आलेले असतात. आपल्या अंगवळणी, हातवारे करून, अंगविक्षेप करून नैसर्गिकपणे आलेले असतात. यातूनच भाषेचा पहिला प्रकार पडला, तो म्हणजे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा, पहिला प्रकार. मग हे आपल्याला निसर्गदत्त मिळालेले असतात. राग, लोभ, हसणे, रडणे, कणणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला आनंदाने रडणे हे सगळं नैसर्गातून आलेले असतात. त्यामुळे भाषेचा प्रकार नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा असा पडतो. याच्यामध्ये वेगळं असं काय नाहीये. नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा ही काय असते? निसर्गाने जे आपल्याला गुण दिलेले आहेत ते व्यक्त करताना आपण ते वापरतो, त्याला काय म्हणायचं आपण? नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. मग ते गुण कुठले? रडणे, कणणे, आनंद व्यक्त करणे, ह्या सर्व गोष्टी, राग, लोभ, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेमध्ये कसं जायचं आपल्याला? बघा, ही भाषा कुठली? नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा ही काय असते रे? कोणाची असते? पशु, पक्षी, प्राणी यांना उपजत असते. ही भाषा कशी असते? पशु, पक्षी, प्राणी यांना उपजत असते. आता उपजत असते म्हटल्याच्या नंतर आता बघा, मग अशी आपण नैसर्गिक असते असं म्हटलं, आता मग उपजत असते असं म्हटलं. मग सगळ्यांची ही भाषा वेगवेगळी असते. पक्ष्यांची भाषा वेगळी असते, मनुष्य प्राण्याची भाषा वेगळी असते. या सर्व गोष्टींमध्ये आता इथे
ही भाषा मनुष्याप्रमाणे इतर पशु पक्षी आणि प्राणी यांना उपजत असते. निरनिराळ्या जातीतील प्राण्यांची स्वाभाविक भाषा ही त्यांच्या शरीराप्रमाणे निरनिराळी असते. ओरडणे, पक्ष्यांचे आवाज, पानांचे सळसळ, वाऱ्याची झुळझुळ, पाण्याचे खळखळ या भाषेचा कुठलाही पुरावा नसतो. कुठल्या नैसर्गिक भाषेचा कुठलाही पुरावा नसतो. जर समजा मी तुम्हाला पाण्याची सळसळ झाली, प्रत्येकाची वेगवेगळी असते, मी जर करलो तर परत करून दाखव त्याच पद्धतीचं होईल का? नाही. मी जर रडलो तर परत त्याच पद्धतीचं रडणं होईल का? नाही. म्हणून तिचा कुठलाही पुरावा राहत नाही किंवा ती आपण पडताळून पाहू शकत नाही. का पडताळून पाहू शकत नाही? तर पडताळणी ही गोष्ट फक्त पुराव्यावर अवलंबून असते. मग जर या भाषेचा पुरावाच राहत नसेल तर मग ते पडताळून कशी पाहता येणार आपल्याला? नाही. म्हणजेच काय, ही जी भाषा आहे नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा ही निसर्गतः मिळालेली आहे आणि ती एकदा का ते उच्चार झाला किंवा एकदा का ती भाषा व्यक्त झाली कुठल्याही माध्यमातून किंवा कोणत्याही हावभावाने व्यक्त झाले तर ते परत पडताळून पाहता येत नाही. म्हणूनच तिला काय म्हटलं की ह्या भाषेला पडताळून पाहता येत नाही, या भाषेचा पुरावा नसतो. अशी ही नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा आहे. आता बघा आपल्याला पुढे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा बघा काय, मुखवाटे निघणारे ध्वनी हे जो अर्थ व्यक्त करतात तोच अर्थ काही संकेताने निघतो. त्या सांकेतिक भाषेला कृत्रिम किंवा सांकेतिक असं म्हटलं जातं. बघा मुखवाटे निघणारा एखादा ध्वनी आहे आणि त्या ध्वनीनं व्यक्त होणारा जो अर्थ आहे तो कुठल्या तरी एखाद्या संकेतानं तो सुद्धा अर्थ आपण मानला जातो किंवा तोच अर्थ सुद्धा त्या हातवाऱ्यानं किंवा कृत्रिम संकेतानं मानला जातो. म्हणून त्याला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं. आता सांकेतिक भाषेमध्ये कसं म्हटलं जातं, जर तुम्ही रस्त्याला चाललेला असाल तर लक्षात घ्या, तर प्रत्येक वेळेस पोलीस शिट्टी फुकणार का? नाही. तुम्हाला इथून वळा असं सांगणार का? नाही. जर पोलीस स्वतः सांगतो आहे किंवा अनाऊन्स करतो आहे की पुढे जाऊन यू टर्न घ्या, ही झाली नैसर्गिक भाषा. पण जर सिम्बॉल असेल पुढे जाऊन यू टर्नचा तर ते झाले सांकेतिक भाषा. मग पोलिसांनी जेव्हा एकदा म्हटलं काय की बाबा यू टर्न घ्या तर ते परत पडताळून पाहता येईल का? नाही पडताळून पाहता येणार. पण जर यू टर्नचं सिम्बॉल असेल तर ते आपल्याला कितीही वेळा पडताळून पाहता येईल. मग काय होईल, कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ही पडताळून पाहता येते आणि नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा ही पडताळून पाहता येत नाही. हे दोन प्रकारामधले महत्वाचा फरक आहे. फरक एखाद्या वेळेस सेंटेन्स मध्ये विचारू शकतात. दोन सेंटेन्स देऊन अ बरोबर ब बरोबर किंवा दोन्ही बरोबर दोन्ही चूक या पद्धतीमध्ये हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, जर मी वर्गामध्ये गेलो, शाळेमध्ये शिकवायला गेलो आणि विद्यार्थी खूपच गोंधळ करत असतील तर एकतर मी त्यांना काय म्हणणार, मुलांना शांत बसा, ही माझी नैसर्गिक भाषा झाली. पण त्याच वेळी जर मी डस्टर घेतला आणि टेबलावरती आपटला तर त्याचा अर्थ सुद्धा काय होतो, विद्यार्थ्यांनी शांत बसावे. पण मी ज्या वेळेस डस्टर हा टेबलवरती मारतोय तेव्हा ते झाले कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांना सांगतोय की विद्यार्थ्यांना शांत बसा ते झाले नैसर्गिक किंवा सांकेतिक नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा. जर मी विद्यार्थ्यांना म्हणतोय विद्यार्थ्यांना तुम्ही शांत बसा, ते परत पडताळून पाहता येत नाही. कसं पडताळून पाहता येईल, ते ध्वनी किंवा ते जे उच्चार आहेत ते हवेत विरून गेलेले असतात. मी असंही म्हणू शकतो विद्यार्थ्यांना तुम्ही शांत बसा, ऐवजी विद्यार्थ्यांना शांत बसा, तुम्ही नाहीये त्याच्यामध्ये. मग तुम्ही म्हणले नाही एकदम असा खूप वादविवाद होऊ शकतो किंवा ते मग पडताळूनच पाहता येत नाही. पण जर आपण डस्टर मारा टेबलवरती तर किती वेळा ठोके मारले आपण पडताळून पाहू शकतो. पुढे चला. ओके चला, उदाहरणार्थ टंकलेखन, ध्वनी मुद्रण आणि हे सर्व मुद्रण करण्यासाठी वापरलेले रंग. नेत्रपल्लवी म्हणजे काय? नेत्र म्हणजे डोळा, डोळ्याने केलेल्या खुणा नेत्रपल्लवी. करपल्लवी म्हणजे काय? हाताने केलेल्या खुणा किंवा हाताने केलेले इशारे. पुढे काय, गुरुजींनी विद्यार्थ्यांना शांत बसण्यासाठी टेबलवरती डस्टर मारून केलेला आवाज. शाळा सुटण्याच्या वेळेस वाजलेली घंटा. हे सुद्धा काय कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेचे उदाहरण आहेत. पुन्हा आणि पुरावा असतो ते पडताळून पाहता येते. सांकेतिक भाषा ही इतर प्राणी मात्र सुद्धा आपल्याला नाही. सांकेतिक भाषा इतर प्राणी मात्रांमध्ये का मिळत नाही, तर बुद्धीचा विकास हा फक्त मानवाचा झालेला आहे. मानवाने प्रत्येक गोष्टीला संकेत ठरवून दिलेले आहे, त्यामुळे ती
सांकेतिक भाषा ही फक्त मनुष्य प्राण्यामध्ये आढळते. इतर प्राण्यांमध्ये किंवा पशु पक्ष्यांमध्ये ती आढळत नाही. त्यामुळे आता प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो बरं का, भाषेचा कोणता प्रकार हा इतर प्राण्यांमध्ये आढळत नाही, कृत्रिम किंवा सांकेतिक. पुढे इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला? मनातील भावना प्रकट करण्याचे सांकेतिक शब्दमय साधन म्हणजे वैखरीवाणी. आता वैखरीवाणी कशाला म्हणायचं ते आपण इथं पाहिलं. वैखरीवाणी वैखरीवाणी वैशिष्ट्य हे पेपरला एकदा विचारलं, वैखरीवाणी म्हणजे काय, लक्षात आलं. मग वैखरीवाणी कशाला म्हणायचं तर काय, मनातील कल्पना बाहेर प्रकट करण्याचे सांकेतिक शब्दमय साधन. बघा सांकेतिक, त्याला मी सांगू शब्दमय. इथपर्यंत आपण काय पाहिजे, मनातील कल्पना बाहेर प्रकट करण्याचे फक्त साधन जर म्हणलं काय तर ते भाषा होते. पाहिले की नाही आपण? फक्त साधन म्हटलं तर भाषामध्ये, पण ध्वनीमय काय म्हटलंय, बाहेर प्रकट संकेतमय शब्द म्हणजेच वैखरीवाणी होता. संकेतमय शब्द म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपली वर्णमाला जे जे आपण उच्चार करतोय त्या प्रत्येक उच्चाराला एक आपण वर्णमालेमध्ये एक चिन्ह दिले आणि त्या चिन्हालाच आपण काय म्हटलंय, वर्णमाला म्हटलं. लक्षात आलं का? स्वर, व्यंजने, स्वरादी, संयुक्त व्यंजने ही जी आहेत ही सर्व वैखरीवाणीमध्ये येतात, हे लक्षात घ्यायचं आपण. म्हणजेच भाषा शब्दांचा उपयोग व्याकरणाच्या संबंधाने वैखरीवाणी असा सुद्धा होऊ शकतो. म्हणजे काय, वैखरीवाणी म्हणजेच काय, व्याकरणाचा संबंध किंवा व्याकरणच असं म्हटलं जातं. पुढे थोडक्यात आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याच्यानंतर हा घटक आपला इथं संपलेला आहे. पुढे एका भाषेतील मजकूर किंवा असे दुसऱ्या भाषेमध्ये जर आपल्याला सांगायचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये म्हणतो. मराठीमध्ये काय येणार, तो भाषांतर येणार आहे. प्रश्न विचारलेला एकदा म्हणून आपण हे घेतलेला आहे इथं, भाषांतर. भाषेविषयी अभ्यासाच्या 5 पायऱ्या आहेत. भाषेविषयी अभ्यासाच्या डॅश पायऱ्या आहेत, 3, 4, 5, 7 अशा पायऱ्या आहेत. त्यामुळे हा पण प्रश्न घेतलाय 5 पायऱ्यामध्ये. 5 पायऱ्या कोणत्या विद्यार्थी मित्रांनो, श्रवण, भाषण, वाचन असं उच्चारलं. श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि सगळ्यात शेवटी संभाषण. म्हणजे पहिल्यांदा ऐकायचं, नंतर ऐकायचं, भाषण करायचं, परत वाचायचं, त्याचं लेखन करायचं आणि संभाषण करायचं. तुम्हाला अशा उच्चार करायला वेगवेगळ्या वाटतील, पण हा क्रम ठेवायचा कुठला, श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि संभाषण. श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि संभाषण हा ठेवायचा. विद्यार्थी मित्रांनो, भाषा हा घटक या ठिकाणी संपलेला आहे. या घटक संपत असताना या भाषा या टॉपिक मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण भाषेच्या व्याख्या पाहिल्या, त्याच्यामध्ये मुख्य दामल्याने केलेली व्याख्या पाहिली. त्याच्यानंतर आपण भाषा हा शब्द भाषी या धातूपासून तयार झाला, त्याचा अर्थ काय होतो तो पाहिला. त्याच्यानंतर आपण भाषेचे महत्व काय काय आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय भाषेचे स्वरूप पाहिले कसं आहे ते. त्याच्यानंतर आपण भाषेचे प्रकार पाहिले. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं की काही जे महत्वाचे घटक आहेत ते आपण त्याच्यामध्ये पाहिले, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्ले स्टोर वरून परिस्पर्श करेल अकॅडमीचे ऍप डाउनलोड करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्या पर्सनली आपल्याला कळवू शकता. आपलं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्रामचं पेज सुद्धा लाईक करा आणि डाउनलोड करायला विसरू नका. तोपर्यंत त्या घटकावरती दिलेले प्रश्न, स्वतः पेपर आलेले प्रश्न एकदा सोडवा. त्याच्यावरती काय अडचण आहेत ते बघा. पण याची एकमेव खात्री मी देतो, उगाच वरचं घेण्यापेक्षा प्रत्येक घटक, परीक्षेला आलेले प्रश्न आणि सर्व प्रकारचे जे रेफरन्स मटेरियल आहे ते तयार करूनच आपण सर्व कंटेंट बनवलं आहे. उगाच तुम्हाला इथं फक्त प्रकार द्यायचे आणि मॅच करत असं केलेलं नाहीये. पूर्णपणे जे टाईप करून आपण पीपीटी बनवलेले आहे, याच्यामध्ये तुमच्या नजरेत समोरून जावं, वारंवार त्याचं दृढीकरण व्हावं हा उद्देश आहे. आणि पेपरला तुमचा चांगला रिझल्ट येऊ हीच अपेक्षा करतो. या घटकाचा सराव करा. आता या आजची सेवा इथंच थांबवतो आणि हा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकणार. युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.